लोणंद नगरीमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती उत्साहात साजरी। बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला हरित क्रांती सहकारी पतसंस्थेच्या वतीने लोणंद नगरीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। सुरुवातीला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या संस्थापक, अध्यक्षा आणि संचालिका यांच्या शुभहस्ते करण्यात आले। प्रतिमा पूजन झाल्यानंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेचे सचिव श्री रघुनाथ शेळके पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचा जन्म खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी झाला। त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील आहे, याचा आपला सर्वांना अभिमान आहे। ज्या वेळेला सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळीची परिस्थिती महिलांच्यासाठी अतिशय बिकट अशी होती। अशा बिकट परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानदान या कार्यात ज्ञानाची ज्योत पेटवण्याचे महान कार्य केले। त्यावेळी महिलांना फक्त मूल आणि चूल या मर्यादेत ठेवलं जात होतं। अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्व बहुजन समाज, वंचित समाज, महिला वर्ग यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम केले। प्रत्यक्ष त्यावेळी त्यांचे हे कार्य समाजाला मान्य नव्हतं, तरी सुद्धा या फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपले कार्य चालू ठेवले। राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आचरणात आणण्यासाठी या तालुक्यातील सर्व कृषी पदवीधर, ग्रामसेवक आम्ही सर्वांनी मिळून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्थेची स्थापना लोणंदमध्ये 1 जून 2006 साली केली। लोणंद आणि लोणंद पंचक्रोशीतील ज्या महिलांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक गरज आहे अशा महिलांच्यासाठी सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून अशा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सावित्रीबाई फुले पतसंस्था आर्थिक मदत करत असते। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ शीतल रघुनाथ शेळके पाटील, संचालिका श्वेता अजित क्षीरसागर, संचालिका शशिकला रघुनाथ बरकडे, संचालिका शांता उत्तम पवार आणि सभासद उपस्थित होते। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।